तर आता आम्ही आलोय कामाला. स्वाती आजारी पडली, ये की बाई इकडं. तर स्वाती आजारी पडली, बळच ओढत तोडत आणली आहे. कारभारे हाय बसलाय सिलेंडरवर, सिलेंडर भरायला चालवलाय. सर आल्या तर त्यांना नेहाला गाडीवर. मग म्हणलं ह्यांना इथं थांबायला सांगितलं होतं. सरांची त्यांची गाडी घालून दिली. आता आम्ही निघतो कामाला. गॅस भरा काय पिशवी पिशवी इथंच आहे. तर चला आता आम्ही निघालोय, येऊन थांबलोय गेटवर. सगळीकडे जिकडं तिकडं CCTV कॅमेराच आहेत. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा. आता बघू दुपारी टाइम भेटला तर दुपारी पुढचा व्हिडिओ म्हणजे ह्यातच मिक्स करते मी थोडा. तर सकाळी आलो होतो कामाला 11 वाजता. तुम्ही बघितलंच आहे का नाही, ह्याच व्हिडिओमध्ये बघितलं. पण कसं बस काढलं बघा 5 वाजेपर्यंत, 5:30 वाजेपर्यंत कसा बसा तरी टाइम घालवला. स्वाती जेवण पण केलं ना काय बघत चाललाय. कोणता तुझ्या बहिणीचा नवरा होता का ते? मागची बहीण आणि तिच्या बहिणीचा नवरा दिसली बघा हिला. पण उभा राहून बघितलं सुद्धा नाही त्यांना. बघून नाही बघितलं आणि केलं का असले असतं ते आपल्या जवळच्या रक्ता मासाचे बघितले ना. जवळ असून सुद्धा काय फायदा नाही. तर आता आम्ही निघालोय घरी, कारण स्वातीची तब्येत इतकी बरी नाही आणि CCTV कॅमेऱ्याच्या खाली आहे आम्ही. आणि कवर तिला थोडा वेळ झोप, तिच्यावरचं थोडंसं काम केलं, ॲडजस्टमेंट केलं. पण इथून पुढं तिला दमच नाही निघायचा. आणि आमचा टायमिंग आहे 11चा. तर 11 वाजेपर्यंत कशी ती दम काढायची. मग सर पण नव्हता आला आज कामावर. मग सरांनाच फोन केला की सर ती लय तब्येत बरी नाही म्हणलं. ते भाभी एकच होते आज, आम्हीच 2-3 जण होतो कामाला, बाकीचे सगळे सुट्टीवरच येतात. वारं सुटलं ना, आबाळ पण लय आलं. सकाळी तर लय आबाळ आलं होतं. झेंडू बाम लावला, काय काय केलं तर नाही मरणाचे ताप आहे. आधीच सकाळपासून मी तिला कसं बस ॲडजस्ट केलं, बाहेर राहू दे. अर्धपर्यंत 4-5 वाजेपर्यंत तिला कसं तर सहन केलं. तिला गोळ्या हे आणून दिल्या, सहन केलं तिला. ही ती खाल्ली, पण काय तिला आता सहनच पाहिजे. मग तिचं पण दुःख बघवलंच नाही. मग म्हणलं कवर तिला कॅमेरा खाली तरी झोपून ठेवणार ना. मग सर पण परत म्हणणार तिला की तू कॅमेरा खाली झोपूनच होती असं तसं. भले सर नसलं तरी तिथं हे असतंच की काय म्हणतात ते CCTV सांगतातच आहे का नाही. मग हिला एकटीलाच कसं पाठवू रोडनं, म्हणून म्हणलं चल हिच्याबरोबर. मग मी पण घेतली सुट्टी. आता हिला दवाखान्यात घेऊन जाते, घरी जाईल. आहे ना एखादी गोळी खाल्लं पण नाही तिनं. अनुषा पोटीच गोळ्या पण खाल्ल्या, कारण तिला नरड्यातनं गिळायला पण येईना. तिला असं सणसण असं कणकणी आली आतून. मध्ये कणकणी आलेली ती कशी बशी जिरवली, पण आता सहनच करण आहे. आता कारभारी एकटंच घरी येतं. आता आम्ही तिघं पण जातो. आता हिला दवाखान्यात घेऊन जाते. आहे तर तेवढं 200 रुपये पण उडवून टाकते म्हणजे फोन पेवर पगार होईल तसे आमच्या आज, त्याच्याबद्दल काय वाद नाही. पण होईल तेव्हा होईल. आता कामावर तर तसं बोललोय आम्ही. ही एकटी वाटणं कशी येणार ना. आणि मग ही पण निघून आली तर परत अजून मला नेहमी काळजी लागायची घरी हीच. परत ही काय एकटी दवाखान्यात जाईल का, नाही जाणार. मग म्हणलं चल, मग म्हणलं मी पण येते. मग ते भाभी पण म्हणत होते मेरा दिल नाही लग रहा म्हणले काम को. म्हणलं तुम्हाला भी दिल नाही लग रहा, ये भी बीमार है. अरे म्हणलं मी एकटी काय करू. ते म्हणले चलो हम छुट्टी करते हैं. मग जेवढं आमचं काम होतं तेवढं केलं. आता निघालोय. कसं झालं स्वाती लय सुकली, बोलाय बी ना, खोकून जार झाली नुसते.
ताप बी लय आले तिला, असं चालू बी वाटत नाही, पण इलाज नाही ना इलाज आहे का ना सगळं. सगळेजण म्हणत असताना आज लय लवकर आला, रोज आम्ही लय उशिरा येतो ना. बरेच जण लागल्यात आता आमच्या तोंडाकडे बघाय. आणि थोडीशी किरकिर पण झाली तिनं, त्याचं पण टेन्शन घेतलंय. काय आलं गे खायला? तू आधी गेलं की तोंड हात पाय धू, थोडंसं अंग टाक आणि मग जाऊ दवाखान्यात. का जायचं लगेच? त्यांची वाट कशाला बघते, ती लय उशिरा येते ना. भाऊजीची वाट बघत बसायचं म्हणल्यावर ते किती उशिरा येते ग. होय ग. गोळ्या खाल्ल्या तर थोडा आराम करतो. कसलं गोळ्या का माहिती कालच्या धरून 6 झाल्या काय लय कणकण यायची असल्यावर तसं होतं. काय होतं आई विकायला? सुकट बोंबील कसं छटाक आहे? 20 रुपये छटाक, 40 रुपये. मी पण आणू काय विकायला? 30 रुपये 40 रुपये छटा काय म्हणल्यावर मी 25 न 30 नाही की काय. म्हातारं निवांत झोपतंय की. तिला दमच निघाला, काय करता. बळबळ ते ना काम केलं मग काय करायचं. तिथं तिला बसाय बी उभा बी राहायला येणार काहीच पाहिना. तिला कवर बसवून ठेवले कसे कसे अर्ध्या हजरे. येता पाड्या बाबी आले घाले जमले न ग म्हणलं होतं पण वाटन तिला बरं. काल कसं तिनं केलं तसं करायला वाटलं. आणला का गॅस भरून? खाल्लं का नाही काय? वडापाव दिवस काढायला लागला बायका लेकर असून. आज उद्यापासून होईन की स्वयंपाक. पोरांचा फोन आलता, सण्याचा, कावीचा नाही सण्याचा आलता. कावीचा सकाळी चाललेला. पिशवी टाकून देतात मोबाईल. टाकून दिली का पिशवी? मोबाईल हाय पिशवीत. सण्या शाळेमध्ये कार्यक्रम हाय आणि मम्मी पप्पाला बोलवलंय. मी म्हणलं आत्याला घेऊन जा. हॅलो हॅलो मम्मी पप्पाच लागतात. नको भाऊजीला फोन करून घाबरवू रिकामं. आईचा फोन आलाय. हा नको तुझ्या आईला पण काय सांगू. हॅलो एक तर सकाळी तिला सगळेजण म्हणत होती नको कामाला जाऊ, पण मी म्हणलं काल एवढं नेटाचं काम केलं ना आज कशाला म्हणलं बुडवते हजरे म्हणून मॅच तिला बोलच नव्हतं. बरं वाटतंय दादा. मग आलते ती संग कामाला 4 वाजेपर्यंत चांगलं काम केलं आणि पुन्हा तिला सैनच होईना. मग गोळी ही खाल्ली तिला, नाक बी पुसाय ना. तिला नाकातनं बी जर बाहेर पडलं तर घशातनं बी उष्णता सगळी तिची आली. तिला उष्णता बाहेर निघायला लागली. उलट आज काय सुद्धा काम नव्हतं. बुडलं तिचं बी, पैसे बुडलं माझं बुडलं. कारण ती आली असती घरी तर तिला वाटतं नाही एकटीला काय कमी जास्त झालं तर त्याला कोण जबाबदार राहणार. सरांना फोन करून सांगितलं जातो म्हणलं घरी. सर बी म्हणलं जावं काय अडचण नाही. कधी नाही तर चल स्वतः दवाखान्यात भाऊजी येतात तिथंच. त्यांच्यापाशी काय आहे? आम्ही नेतो की तुला दवाखान्यात. आमच्या भरोसा नाही. आम्ही काय तुला डोस बीस द्यायला लावलं काय? होय का? आम्ही डॉक्टरला म्हणा की सर चांगला इलाज करा, हिला चांगलं बरं वाटलं पाहिजे लगेच. का तुला काय वाटतं आम्ही काय डॉक्टरला सांगाल काय स्वतःला डोस द्या म्हणून? हॅलो
जोडला का गॅस बीस आपला का हिला घेऊन जाऊ का 6 वाजता जाऊ तर वाजता स्वतः 6 परत भाऊजीला येईन जा जा इकडे दादा थांब की मला म्हणजे पगार होती की मग येते हा? मी रोज तुला फोन करते माझा बरं झाला जर आता नाही गोळी खाणार नाही तर माझं प्लॅनिंग होतं दवाखान्यात जावं पण आता नाही चला भेटू पुढल्या हेडमध्ये तिला दवाखान्यात घेऊन जाताना ते काय आता ऐका नाही